नाही, मुंबई महानगरपालिका इतके माजलेत अधिकारी, ते गेले 2.5 वर्ष प्रशासक आहे. हा प्रशासक असल्यामुळे कोण कोणाला मोजतच नाहीये. आमच्या लक्षवेधी अजून लागलेले नाहीये, ज्याच्यामध्ये हजारो कोटीची माफी दिलेली आहे कोणाला न विचारता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकारी कोण बसवलेत. मी पण सरकारमध्ये होतो. IAS लोकांच्या टीम मध्ये एखादा जर IRS आणला किंवा एखादा IPS आणला तर सगळे IAS अधिकारी तुटून पडतात, आमची जागा खाऊ नका म्हणून. हे मी अनुभवलेलं आहे. आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचे ऍडिशनल कमिशनर बसलेले आहेत. सुधाकर शिंदेची सर्व्हिस, तुम्हाला डेप्युटेशन वरती किती वेळा जाता येतं. तुम्हाला डेप्युटेशन मध्ये पहिला 3 वर्षाचा कालावधी मिळतो, नंतर 5 वर्षाचा होतो आणि नंतर मग तो मुख्यमंत्र्यांच्या याच्याप्रमाणे जास्तीत जास्त वाढवून थोडा होतो. हा सगळा कालावधी संपलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पत्र लिहिलंय की आमच्याकडे अधिकाऱ्यांची कमी आहे म्हणून आम्हाला द्या. आज 8 IAS अधिकारी प्रतीक्षेत बसलेले आहेत, त्यांना पोस्टिंग नाहीये. महा कोण लागतो तुमचा. सगळे सोयरे लागतात. हा, लागत असतील सगळे सोयरे. आणि मग अशा जर अधिकाऱ्यांना तुम्ही जर त्या जागी ठेवणार असाल, त्या अधिकाऱ्याला तुम्ही हात लावणार नसाल, तो अधिकारी मनमानी करतोय. सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट आज तो करतोय. म्हणजे ठराविक फाईल तर सोडा, पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च देखील रोड शोचा इलेक्शनच्या मुंबई महानगरपालिकेने केला 3.5 कोटी रुपये. कोणाच्या अधिकारामध्ये हे कोणी अधिकार दिले. मुंबई महानगरपालिकेचा पैसा निवडणुकीसाठी वापरायला दिलेला नाहीये. मुंबई महानगरपालिकेचे पैसे पंतप्रधानांच्या प्रचाराच्या दौऱ्यासाठी वापरले गेले. आणि ह्या अधिकाराला तुम्ही कसं ठेवू शकता. या अधिकाऱ्याला कसं ठेवू शकताय, मला याचं उत्तर पाहिजे. हा अधिकारी IRS आहे, हा IAS नाही आहे. हा सेंट्रल गव्हर्नमेंट वरना इथे आलेला आहे. त्याची मुदत संपलेली आहे. केंद्र सरकारने तुम्हाला कळवलेलं आहे की जास्तीत जास्त निवडणुकीपर्यंत आम्ही याला इथे ठेवू शकतो. याची 3 वेळा रिक्वेस्ट लेटर गेली आहे, 3 वेळा एक्सटेन्शन मिळालेलं आहे. याच्या पुढे एकही दिवस हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेत बसण्यास पात्र नाही आहे. नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल. असा काय लाडका अधिकारी आहे तुमचा हा, की जो तुम्हाला नसेल तर मुंबई महानगरपालिका चालणार नाही. मुंबई महानगरपालिका याच्या अगोदर चालली नाही का. मग हा अधिकारी कोण आहे की ज्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका एवढी अडून बसली की हाच अधिकारी आम्हाला पाहिजे. बरोबर आहे, निवडणुकीचा महसूल गोळा करतोय, सगळं कलेक्शन चालू आहे जोरात. आणि त्यामुळे आम्हाला हे उत्तर पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेतनं पहिला बाहेर गेला पाहिजे. असेल कमिशनर आणि कलेक्टर दोन्ही पोस्ट आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेत. आता मुंबई महानगरपालिकेचा जो काही कारभार चाललेला आहे, हे असे अधिकारी आणून बसवलेले आहेत. त्यांच्याही आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स आहेत माझ्याकडे की कशा पद्धतीने त्यांना बसवता येतं.